खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणी पेन तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। पेन तालुक्यातील वरवणे आदिवासी आश्रम शाळेत खुशबू ठाकरे या आदिवासी विद्यार्थिनीचा कुष्ठरोगावरील उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूला 6 महिने उलटूनही गुन्हा नोंद करण्यास विलंब होत असल्याने खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणात आरोग्य विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप खुशबूचे वडील नामदेव ठाकरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे। खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीचा अहवाल 27 फेब्रुवारी 2025 रोजी परस्पर राज्य शासनाला दिला जातो। मग हाच अहवाल पोलिसांना का दिला जात नाही असा प्रश्न विचारत आरोग्य विभागाने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल आणि खुशबू ठाकरेचा केमिकल एनालिसिस रिपोर्ट पोलिसांना देऊन सार्वजनिक करण्यात यावा। पोलिसांनी खुशबूच्या पालकांच्या आणि सामाजिक संघटनांच्या तक्रारी निवेदनाच्या आधारावर दोषींवर गुन्हे दाखल करावे। खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरण चौकशी समितीने आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीमती विखे यांचा कोणताही जबाब चौकशीत ग्राह्य धरू नये आणि खुशबू प्रकरणात चालढकल करणाऱ्या विद्यमान जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सदर पदावरून तात्काळ कार्यमुक्त करावे। तसेच त्यांच्यावरही सदर प्रकरणात हलगर्जीपणा केला म्हणून गुन्हा दाखल करावा या मागण्यांसाठी मागील 6 महिने सातत्याने पाठपुरावा करणारी ग्राम संवर्धन सामाजिक संस्था, खुशबूचे कुटुंबीय आणि इतर सामाजिक संस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पेन तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। दत्तात्रय शेडगे, संवाद मराठी लाईव्ह, पेन। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।